तर आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आम्ही एक हॉटेल चूज केलेलं आहे. एक दिवस राहावं लागणार आहे. तर ते हॉटेल कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तिकडे बेड आहे, हे कपाट आहे, हा एंट्रन्स आहे, हे वॉशरूम आहे आणि वॉशरूम स्वच्छ आहे. फ्रंट कॅमेराने दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते बाथरूम स्वच्छ असणं आणि अगदी स्वच्छ आहे, अगदी व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे हे ओयोशी टायअप आहे त्याचं. तो ओयोचं असं बजेट फ्रेंडली आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी असलेले हे रूम छान अवेलेबल आहे तिकडे सुद्धा नाशिकमध्ये. तर आम्ही काही कामासाठी आलो होतो. तर असा हा रूम आहे. ही एक छोटीशी रूम टूर. कबर्ट वगैरे सुद्धा आहे. भरपूर स्टोरेज तुम्ही इथे करू शकता. अगदी 2-3 दिवस राहायचं म्हटलं तरी तुम्हाला व्यवस्थित इथे राहता येईल. आणि या हॉटेलच्या खिडकीतून हे असं छान सुंदर असं दृश्य दिसतंय. सकाळ सकाळ मी बघते. आम्ही रात्री आलो होतो पण रात्री काही बघता नाही आलं, म्हणून मी सकाळी उठून बघितलं. हे मस्त असं सुंदर जुनं घर आहे आणि त्याच्या पुढे इतका मोठा परिसर आहे, मोठं अंगण आहे. खूप छान वाटतंय. आणि तिथे एक विहीरसुद्धा असावी असा मला अंदाज आहे, पण त्या झाडांमुळे एवढं नीट असं कळत नव्हतं. आणि हे हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलो होतो. एका दिवसासाठीच हवं होतं म्हणून आम्ही छोट्याच हॉटेलमध्ये बुक केलेलं आहे. आणि हे बघितलं का इथे नीट बघा तुम्ही, हे काय आहे? हे कॅनडा कॉर्नर आहे आणि ते पण नाशिकमध्ये. तर या कॅनडा कॉर्नरजवळच एक याहू हॉटेल आहे आणि त्याचे रिव्ह्यूज आम्ही गुगलवर बघितले होते. खूप छान रिव्ह्यूज होते, म्हणून म्हटलं आपण इथे जाऊयात. तर दिवसभर फिरून आम्ही जेव्हा हॉटेलवर परतत होतो त्यावेळेस आम्ही इथे गेलो रात्रीचं जेवण करण्यासाठी. आणि इतका मस्त ॲम्बियन्स होता, खूपच छान एंट्रन्स वगैरे होता आणि खूपच स्पेशियस अशी स्पेस होती तिथे. आणि सगळे फॅमिली मेंबर्स आलेले होते. खूप छान ऑथेंटिक असं तिथे ऑडियन्स होता. मस्तच होतं आणि खूपच छान वाटलं आम्हाला तिथे. आणि राईट डिसिजन वाटलं तिथे जाण्याचा. हॉटेलमध्ये शिरताच एक मस्त असं सुदिंग बॅकग्राऊंड म्युझिक होतं. मस्त वाटत होतं, म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं. जेव्हा तुम्ही तिथे जायला लागता, खालून स्टेजवरून वर जाता, तेव्हाच फील येतो तिथला. जेवण पण एक नंबर होतं. जी बिर्याणी आम्ही तिथे खाल्ली ती खूपच सुंदर होती. म्हणजे मी पुण्यामध्ये इतक्या बिर्याणी खाल्लेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, पण ही जी बिर्याणी आहे ना ती खूप मस्त होती, अप्रतिम होती, टेस्टी होती. आणि सगळं जेवण जेवढं आम्ही मागवलं होतं ते खूपच छान होतं. तर सगळा ब्लॉग मी तिथे शूट करू शकले नाही कारण खूपच दमलो होतो. कधी जेवेन असं झालं होतं आम्हाला. तर सगळ्या गोष्टी मस्तच झाल्या. इथला स्टाफ पण खूप छान आहे. इथलं सर्विससुद्धा खूप सुंदर आहे. माझं असं रेकमेंडेशन राहील तुम्हाला की तुम्ही कधी नाशिकमध्ये आलात तर या हॉटेलमध्ये नक्की भेट द्या. इथला ॲम्बियन्स आणि इथलं जेवण जे आहे त्याचा आस्वाद घ्या. आम्हाला तर हे हॉटेल खूप छान वाटलं, आवडलं आम्हाला. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं. एकंदरीत ऑसम एक्सपिरियन्स होता.